जरासंध हा मगध राज्याचा राजा होता. मगध हे आजच्या बिहारमध्ये येतं. त्याच्या राजधानीचं नाव गिरिव्रज म्हणजे आजचे राजगीर हे ठिकाण. जरासंधाच्या वडिलांचं नाव बृहद्रथ आणि जरासंधांच्या 2 मुली होत्या. एकीचं नाव अस्ती, एकीचं नाव प्राप्ती होतं. दोन्ही मुलींचं लग्न त्यानं कंसासोबत लावून दिलं होतं. कंसाची हत्या श्रीकृष्णाने केली म्हणजे कंसाच्याच भाच्याने केली. तेव्हा अस्ती आणि प्राप्ती पुन्हा आपल्या वडिलांकडे परत गेल्या. जरासंधाला म्हणाल्या की माझ्या पतीच्या हत्येचा बदला घेणं तुझं काम आहे. त्यामुळे जरासंधाने 17 वेळा श्रीकृष्णावर आक्रमण केलं. प्रत्येक वेळी तो श्रीकृष्णाकडून हारला. परंतु जनतेला प्रत्येक वेळी त्रास नको म्हणून श्रीकृष्णाने आपली जी राजधानी होती ती मथुरेहून द्वारकेला हलवली. त्यानंतर जरासंधाला चक्रवर्ती सम्राट व्हायचं होतं. परंतु त्याच वेळेला युधिष्ठिराने राजसूय यज्ञ करण्याचं ठरवलं. मग श्रीकृष्ण युधिष्ठिराला म्हणाला की जोपर्यंत जरासंध जिवंत आहे तोपर्यंत तुझा यज्ञ यशस्वी होणार नाही, कारण त्याला सुद्धा चक्रवर्ती सम्राट व्हायचे. त्यामुळे श्रीकृष्णाने पांडवांचा वापर करून जरासंधाला मुष्टियुद्धामध्ये किंवा मल्लयुद्धामध्ये त्याला मारलं भीमाच्या हातून. आणि त्यानंतर जरासंधाच्या नंतर सहदेव नावाचा त्याचा एक मुलगा होता. त्याला गादीवर बसवलं श्रीकृष्णाने आणि सहदेव हा पुन्हा पांडवांच्या बाजूने महाभारतामध्ये युद्ध लढलेला आहे आणि कर्णाच्या हातून मारला गेलेला आहे. म्हणजे त्या काळातला जरासंध हा एक खूप मोठा विलन होता जो श्रीकृष्णाला त्रास द्यायचा.